शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हे पहा, आज अमोनियम सल्फेट आम्ही सोडत आहोत. अमोनियम सल्फेटमध्ये काय काय आहे हे पाहू शकता तुम्ही. 20.5% नत्र आहे आणि 0% फॉस्फरस आहे, 0% पोटॅश आहे आणि 23% गंधक आहे. गंधक म्हणजे सल्फर आहे. 20.5% नत्र आहे आणि 23% गंधक आहे. आज आम्ही 3 एकराला ही 50 किलोची बॅग सोडत आहोत. तर ते कसं सोडत आहोत हे पहा. ही पाण्याची टॉकी आहे, ही टॉकी आहे. ही पाण्याची टॉकीचा कॉक चालू केलेला आहे. त्यानंतर तिथं वर आम्ही तो वरचा जो हॉल आहे, बेंड आहे, तो तिथून पाणी हे फेकत आहे. मोटर हे पाणी फेकत आहे. ह्याचा कॉक चालू केलेला आहे हॉल. इथून असं पाणी येत आहे सरळ इथं. आणि हे पहा, असं हे मिक्सचर काठीच्या साहाय्याने मिक्स करत आहे. हे पहा, हे जे आता 50 किलो जे जात आहे हे 300 लिटरची टॉकी आहे. ही आपली 300 लिटरची टॉकी आहे. या 300 लिटरच्या टॉकीमधून पाणी 50 किलो टाकल्यानंतर हे पूर्ण मिक्स होतं यामध्ये. 300 लिटरमध्ये 50 किलोचं पोतं. आणि हे आता भरून झालेलं आहे. आता मी तुम्हाला नियोजन सांगतो कसं हे सोडायचं. हे आमचे मित्रच आहेत, शेतकरी मित्रांनो. आम्ही सहज म्हटलं एक व्हिडिओ बनवूया आणि सोडूया आपण यूट्यूबला आणि फेसबुकला. आता हे पहा, हा कॉक आहे पाण्याच्या टॉकीचा. त्यानंतर इकडे चाललेला आहे हा खालचा कॉक आहे. विहिरीमधून हे पाणी ओढत आहे. आता हा कॉक चालू केला आणि हा कॉक बंद केला वरचा. शेतकरी मित्रांनो पाहू शकताय, खालचा कॉक चालू केलेला आहे मी आणि हा वरचा कॉक जो आहे बंद केलेला आहे. आता हे पहा, पाणी ॲटोमॅटिक उतरत आहे खाली. थांबा बस. पाणी आता शिस्तात उतरते. हे 300 लिटरची टॉकी आहे. साधारण 9 ते 10 मिनटामध्ये ही पूर्ण खाली होते टॉकी. शेतकरी मित्रांनो, असं तुम्हीही नियोजन करा. आणि तुमचं आता ही जी लागवड टाकलेली आहे आपण अमोनियम सल्फेट, ही 100% लागू होण्यासाठी ड्रीपमधून जाणं गरजेचं आहे. वरून टाकल्यानंतर त्यातली 60 ते 70% लागू होते. 20-30% अशीच वाया जाते. तापून म्हणा, उन्हाच्या प्रकाशामुळे तापून, किंवा तणाला लागू होते, किंवा असं हवेमध्ये उडून पण जाते. आणि हे जे आहे हे पाण्यामधून आपण हे केल्यामुळं, विघटन मिक्स करून सोडल्यामुळं 100% लागू होते. यामध्ये तुम्ही सिलिकॉन टाकलात तर सगळ्यात बेस्ट आहे, अतिउत्तम आहे. सिलिकॉन पावडर मी आणून इथं टाकणार आहे. आता विसरलेलं आहे म्हणून हे केलं आहे. आता बंद करतो तो पण. आणि हा कॉक बंद केला, तो खालचा कॉक बंद केला की हे बंद झालं. तुम्हाला आता मी आमचा ऊस दाखवतो शेतकरी मित्रांनो. 4 महिने आता एक 2-3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर कंप्लीट होणार आहेत. म्हणजे 115 दिवसांचा ही लागण आहे. पाहू शकता किती छान आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीही असंच नियोजन करा आणि शेतीमध्ये भरघोस उत्पादन घ्या. माझ्या चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या गावातील, तुमच्या भागातील व्हॉट्सअप ग्रुपना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोच होईल. तुम्हाला ऊस दाखवतो मी पुढं असंच. हे पहा, तळामध्ये कशी जाडी बनत आहे पाहू शकतो. आता बाळ भरणी केलेली आहे. मोठी भरणी आता लावायची आहे. हे पहा, ठिबकनं असं पाणी पित आहे. काल या प्लॉटला जवळजवळ 7 ते 8 तास पाणी चालू होतं. आता खतं सोडायची आणि बंद करून टाकायचं पाणी. परत 4 दिवसाला पाणी द्यायचं नाही. ही जी ओल आहे ही वापसा कंडिशनमध्ये ओल राहिली पाहिजे शेतकरी मित्रांनो. म्हणजे आपण टाकलेली खतं ती चांगल्या पद्धतीने अपटेक करतात आणि मुळं सक्रिय होतात. तुम्ही रोज पाणी दिलात तर मुळं सक्रिय होत नाहीत. मुळं आहे अशी राहतात, कमकुवत होतात.
त्यामुळं वापसा कंडिशनमध्ये यायला पाहिजे. जरी ऊन असेल तर हिथं जी ओलावा आहे तो पूर्ण नष्ट झाला पाहिजे. त्याच आणि मुळं पाण्यासाठी खाली गेली पाहिजेत. तुमच्या लक्षात येते का बघा, आता 4-5 दिवस पाणी न दिल्यामुळं, आता मी काल 8 तास पाणी दिलेलं आहे. 8 तास पाणी दिल्यामुळं पाणी खाली उतरलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तसं आता 4 दिवस तुम्ही पाणी दिलं नाही सर, 4-5 दिवस, की मुळं काय करतात, ॲटोमॅटिक पाण्याकडे जातात खाली आणि सक्रिय होतात आणि आपण टाकलेली खतेसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपटेक केली जातात. तुम्हीही असंच नियोजन करा शेतकरी मित्रांनो. पाणी आहे म्हणून जास्त पाणीचा वापर करू नका आणि पाण्याचा कडही जास्त देऊ नका. महिन्यातून एकदा का असताना शेतकरी मित्रांनो ऊस थोडा का असताना सोकला पाहिजे. ऊस सोकणंसुद्धा गरजेचं आहे महिन्यातून एक वेळेला. आणि महिन्यातून एकदा आम्ही पाठपाणी देतो आहे. आता आम्ही पाठपाणी देणार आहे आणि मोठी भरणी करणार आहे. म्हणजे आता पाठपाणी दिलं तरी उद्या परवाशी 2 दिवसात पाठपाणी चालू करणार आहे आम्ही आणि त्यानंतर मोठी भरणी करणार आहोत. तर तुम्हीही असंच नियोजन करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.